नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। बिरारपुर में हीराबाई अपार्टमेंट का शिला गिरने से कोई घटना तो नहीं हुआ, लेकिन देखिए वहाँ उस विषय पे महापौर जी क्या बोल रहे हैं और बिरार पुलिस अधीक्षक साहब क्या बोल रहे हैं। सुने वीडियो में फुलवारी समाचारों का खास खबर में। मध्ये दबाव आला गेला। सोसायटीतल्या बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की आम्ही हे रिपेअर करून घेतो आणि रिपेअर करून आम्ही राहतो, परंतु दबाव आल्यानंतर शेवटी त्यांच्यावर प्रेशर आलं का बाबा एखादी दुर्घटना झाली तर त्याला अधिकारी जबाबदार धरले जातील। त्यामुळे पोलीस आले, पोलिसांनी देखील बघितलं, त्याच्यामध्ये शेवटी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। परंतु तुम्हाला सगळ्यांना मी एक सांगेन की अशी नोटीस यायच्या आधी सोसायटीने, प्रत्येक सोसायटीने जर आपली सोसायटी मेंटेन ठेवली, रंगरंगोटी केली, रिपेअर केली तर हाही वेळ येणार नाही। बऱ्याच वेळा बऱ्याच सोसायट्यामध्ये त्याचा मेंटेनन्स केला जात नाही, त्यांना धोकादायक इमारत होते आणि त्या धोकादायक इमारत झाल्यानंतर देखील त्याच्यामध्ये रिपेअरिंग केली जात नाही आणि मग C1 नोटीस निघाल्यानंतर धावपळ सगळ्यांची होते। अधिकाऱ्यांचं एक म्हणणं असं आहे की बाबा C1 झालं, धोकादायक झालं, तुम्ही खाली करून रिपेअरिंग करायचं असेल आणि तसा रिपोर्ट आला तर तुम्ही करू शकतात, पण लोकांचा आग्रह असतो की आम्ही राहतो तिकडेच रिपेअरिंग करणार आणि त्याच्यामध्ये अधिकारी तयार होत नाही, कारण शेवटी काही अधिकाऱ्यांना या कारणामुळे जेलची हवा देखील खावी लागलेली होती, त्यामुळे ते हिंमत करत नाही। आणि आता डायरेक्ट मंत्रालयातनं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून असा आदेश आलेला आहे की ह्याच्यामध्ये जर असं धोकादायक इमारत असेल तर पोलिसांनी त्यामध्ये स्वतः लक्ष घालून ती रिपेअरिंग व्हायच्या आधी खाली केली पाहिजे आणि मगच रिपेअरिंग केली गेली पाहिजे। त्यामुळे अशा काही नियम आल्यामुळे, काही अटी आल्यामुळे अधिकाऱ्यांचं देखील म्हणणं असं आहे की बाबा ह्याच्यामध्ये अशा धोकादायक इमारतीमध्ये आम्ही रिस्क घ्यायला तयार होणार नाही। तर मी सगळ्या जनतेला किंवा सोसायट्यांना एक विनंती करेन की आपल्या सोसायटीचं, बिल्डिंगचं आपण रिपेअरिंग वेळेमध्ये जर केलं तर निश्चित आपल्याला C1ची नोटीस येणार नाही। ज्यांना C1च्या नोटीस आलेल्या आहेत त्यांना जे जे काही सहकार्य महापालिकेकडनं लागेल, नवीन परमिशनचं असेल, रिपेअरिंगचं असेल, समजा रिपेअरिंग होण्यासारखं असेल, तसा रिपोर्ट येत असेल तर जे सहकार्य लागेल ते सगळंच्या सगळं सहकार्य वसई विरार शहर महापालिका आपल्यासाठी करायला तयार आहे। नवीन जर अनधिकृत असेल, तुम्ही तक्रारी केल्या तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल, कारण आता जोरात मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई चालू आहे। परंतु आपल्या नजरेत असे कुठची आली तर निश्चित तुम्ही आम्हाला सांगा, त्यांच्यावर कारवाई करण्याचा आम्ही आदेश अधिकाऱ्यांना देऊ, किंबहुना ते करण्याचे कामच त्यांचं असल्याकारणाने जर असं कारवाई होत नसेल तर आम्ही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू। सदर तसे ऑलरेडीच कॉर्पोरेशनने त्यांना जानेवारी महिन्यामध्येच नोटीस देऊन त्यांना खाली करण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी रिपेअरचं काम चालू केल्यानंतर सुद्धा त्यांचं संपलेलं नाही आणि त्यामुळेच थोडासा जो काय स्लॅब आहे तो कोसळला आहे। त्यामुळे त्याला सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने ताबडतोब त्यांची जे रहिवासी आहे त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना पण प्रत्येक व्यवस्था करणं हे मान्य, प्रत्येक जे आहेत रहिवासी त्यांनी स्वतः त्यांची व्यवस्था करायची, परंतु ह्युमॅनिटी बेसिसवर प्रशासनाने तात्पुरती त्यांची व्यवस्था ऑलरेडी केलेली आहे। प्रशासनाला जी काय मदत लागेल ती सर्व त्यांना केली जाईल। तर किती नाही, घर भेटणं किंवा न भेटणं, घर हा पूर्णपणे त्याची व्यवस्था करणं ही पूर्णपणे त्या रहिवासीची जबाबदारी आहे, कारण तो रहिवाशाचा जबाबदारी असल्याने त्यांची राहण्याची व्यवस्था ही त्यांनी करायची। फक्त इमर्जन्सी करता प्रशासन त्यांना मदत करतं, त्यांनी लवकरात लवकर जेव्हा त्यांना राहण्याची जर व्यवस्था केली किंवा सदरची बिल्डिंग जर व्यवस्थित दुरुस्त झाली आणि ती राहण्या जर योग्य असेल तर पुन्हा त्यांना सदर त्यांच्या ठिकाणी म्हणजे राहण्यासाठी व्यवस्था केली जाईल। काम चालू कर, त्यांची रूम खाली आहे, बरोबर आहे, त्यांची रूम खाली आहे, त्यांच्या रूममधलं किचनचं काढून दे, पण मला कसं पण करून आताच्या आता काम चालू कर, उद्यापासून तू व्यवस्थित चालू करतील। एक 4-5 दिवसात त्यांची व्यवस्था व्यवस्थित झाली तर परत त्यांना रिटर्न येता येईल, नाही तर त्यांना 2 महिने 3 महिने काय करणार त्यांचं। महापालिका ही आपल्या माहितीप्रमाणे 24 तास करू, 1 दिवस करू, 2 दिवस करू, 3 दिवस करू, आपण सगळेजण जेवणाची मदत करू ट्रस्टच्या माध्यमातून, पण नंतर काय, त्याच्या अगोदर तुला रिपेअर तर करून घ्या। तोच विषय चालू होते आमचे, त्याच्यामध्ये ही घटना घडली। पण मग घटना घडली ना जेव्हा अपघातमध्ये का असते ते विषय आहे, पहिला टॅरेस चालू, हॅलो पहिला टॅरेस करते, हॅलो बोला बोला चालू बोला। बघा हे अशी झाली अचानक, तुम्ही खाली करायचं आजारी होते, लाखवा झालेला पुन्हा तर चांगले होते ते, मग आता कुठे घेऊन जातात काय ते बघू, आता आम्ही आमच्या इथे नेऊन ठेवतो, मग काय इथेच राहतो जवळ तर।
बसते हां हां